चर्चा होऊन सुप्रीम कोर्टापर्यंत विषय जाऊन त्याच्याविषयी स्पष्ट धोरण ठरलेलं आहे. बरोबर. परंतु मागच्या काळामध्ये या मराठवाड्यात येणारं पाणी जर बघितलं तर या ना त्या कारणामुळे याला अडथळे आणले जातात. मग आता मेरी संस्थेनं एक केलेला अहवाल आहे की जायकवाडीमध्ये पाणी असल्यानंतर वरून पाणी सोडावं लागतं. आधी 68% पाणी असल्यावर वरून पाणी सोडलं जात होतं. आता मेरी संस्थेनं नवीन अहवाल दिला की 55% पाणी असल्यावर पाणी सोडलं पाहिजे, म्हणजे पाणी कमी झाल्यावर. आणि याला कारण दिले बाष्पीभवन, याचं प्रमाण कमी झाले, जे चुकीचं आहे. बरं. हाच नियम वरती लावला तर 85% पाणी असल्यावर पाणी सोडलं जातं नगरच्या नाशिकच्या कालव्यामध्ये. परंतु मराठवाड्याच्या कालव्यात अशा पद्धतीने केलं जातं. मला असं वाटतं इथे आता मला नांगरे साहेब दिसले, बहुधा ते चर्चेत असतील, समोर बसलेले आहेत. ही मंडळी याच्यातली एक्सपर्ट आहे. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो, आम्ही त्याच्यातले एक्सपर्ट नाही आहे. पण त्यांनी ज्या भूमिका वारंवार मांडलेल्या आहेत त्या फीड करण्याचं काम ते सातत्यानं व्यवस्थित आम्हाला करत असतात. आणि आम्ही त्या भूमिका, विधिमंडळाचं व्यासपीठ असेल, वेगळं व्यासपीठ, आता हेही व्यासपीठ त्याच्यासाठी मी वापरतो, याच्यावर हे मांडत असतो. आणि म्हणून आम्ही जवळपास 75,000च्या वर, नांगरे साहेब बरोबर आहे का नाही, ऑब्जेक्शन्स आतापर्यंत सादर केलेले आहे या सगळ्या विषयाला. आणि मी समजतो याला पक्षीय रूप द्यायची गरज मुळीच नाही, त्याच्यात मुळीच आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला सगळ्यात आधी इंटरेस्ट पक्षाचं जे व्हायचं ते होईल, ज्या ज्या पक्षाचं, त्याची चिंता करण्याची गरज नाही, त्याला जो तो समर्थ आहे. पण सगळ्यात आधी मराठवाड्याच्या दृष्टीनं हा पाणी विषय महत्वाचा आहे. मला असं वाटतं आगामी काळात आम्हाला याच्यावरच लढावं लागणार आहे आणि मग आपोआप सगळे विषय होतील असा याच्यावर माझा विश्वास आहे. पण दानवे साहेब, एक प्रश्न या निमित्तानंच विचारावा वाटतोय की इतकी वर्ष झाली मराठवाड्याचे इतके मोठे नेते सत्तेत होते, सातत्यानं प्रतिनिधित्व मराठवाड्याला मिळत राहिलेलं होतं, पण तरी सुद्धा आतापर्यंत शाश्वत अशी किंवा ठोस अशी उपाययोजना पाणी प्रश्नावर का झाली नाही? उदासीनता हे यामागचं एक कारण आहे का, की यामागे काही वेगळी कारण आहेत जी आपल्याला वाटतात की महत्वाची आहेत पण ती आत्ताच्या आत्ता तातडीनं त्याचा निपटारा झाला पाहिजे असं?